इथं करायची जुनी सवय आहे तुझी आणि तू काय म्हणती एवढी लायकी काढती माझी. काय ग पटतंय ग तुला हे? होय ग पुच्छे. अगं ती इथलं इथं करती मग तू तुझ्या इथलं रीलवर कशाला आणते? पटतंय का तुला? तुझ्या गल्लीतली भांडण आम्हाला काय सांगते? आम्ही काय तुला पुच्छे? नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. कसे सगळे बरे आहेत ना? जरा फिरायला गेलतो काही दिवस, माइंड फ्रेश करून आलोय, शुद्धीकरण केलंय, पण आल्या आल्या दूषित झालं. कचरा कुंडी करून ठेवले इंस्टाग्रामच्या लोकांनी. झालं ना आता 2 महिने झाले त्या यूपीयूचं युद्ध होऊन. त्या आक्याची कॉन्ट्रोवर्सी मागून होऊन संपली सुद्धा, तरी काही लोकांचे किडे मरले नाही. अजून नवीन हॅशटॅग काढताय. यूपीयू का पुक टूक ह्यांचं झालं. आता नवीन आले थेट बोळीतल्या अंधारातून. बाळा तू जेवढे हाताला धरून आणतोस की नाही एवढी नाव ऐकल्यावर गळवतात. काल काय मम्मम काय बोलले? काय काय समजलंच? तेवढं मम्मम फक्त समजलं. काल काय मम्मम. अरे 9 महिन्यानंतर का टाइमपास करत होता का 2 वर्ष? आता इंस्टाग्राम वरती मम्मम मागतोय. लहानपणी याला फुल पात्रात पण दिलं नसेल का? ग्राईप वॉटर असं लोकांना कावर मम्मम मागत फिरतोय. तोंडात नाही कानात देईन लोक. तू जेवढे हाताला धरून आणतोस की नाही एवढी नाव ऐकल्यावर गळवतात. काल काय मम्मम. लगता है बचपन में तूने अपनी माँ का दूध नहीं पिया. मम्मम मोठेपणा दाखवतोस की भाईगिरीच्या स्टोऱ्या टाकून. मुताय जरी गेलास तर माग 100 वेळा बघतोस की वाकून. चा एक मम्मम मागते, एक चहा मागते. म्हणजे एवढं खुन्नस मध्ये बोलता बोलता मध्येच चहा काय वय? मुताय जरी गेलास तर माग 100 वेळा बघतोस की वाकून. तो शेतामध्ये गेलाय मुतायला, मग तू त्याच्या मागं गेला वाकून बघतोय का बघायला? पण तो काय तुला चहा प्यायला देणार का तिथं? चाय पियोगे? तेवढं लॉजिक आहे का काही? मुतायला गेला आणि त्याला चहा मागतोय. चा मम्मम. व्हिडिओ हे लोक बनवताय, लाज मला वाटते. आता तर 4 चौकात इंस्टाग्राम चालवायची भीती वाटते. काहीतरी बाकी ठेवा रे शब्द, एक तरी शब्द बाकी ठेवा. भिकार चोटानो कशाचे पण हॅशटॅग तयार करताय तुम्ही. बाकी काय राहिलं आता? 12 घडीचा पण वापर झालाय पूर्ण. 12 घडी. मला सांगतोय सगळ्या पोरांनी यूपीयूचा गु खाल्लाय, त्यात पोरी मागे राहिले मी. त्यांनी पण थोडं थोडं खाल्लंय. तू आहे ना, तू माझ्या नादीला लागूच नको. माझं डोकं फिरलं ना तुला तुझ्या गल्लीत येऊन फिरवणार, समजलं का? मी तर विचार करतो हिला कसलं मोकळं झाल्यासारखं वाटलं असणार, ऑर्गॅझम झाला असणार. मस्त ओपन गार्डन मध्ये सगळे फिलिंग्स व्यक्त केले मुखाद्वारे. शिवाय देती तर भंगार घ्यायला आल्यासारखं का बोलतीये? अगं तू कपडे बदलल्यासारखं पोरं बदलती आणि स्वतःला काय म्हणती रॉयल आहे मी. अगं तू रॉयल नाही, समजलं का? गाबडे चिल जरा, तिला बदलू दे पोरं बिरं. तू कपडे तरी बदल तुझे. नायकीची 17 घालते होडी म्हणून. रॉयल तर ही पण कुठल्या अँगलने दिसत नाहीये. आणि हे वर्ल्ड वाईड काय असतं? हे रॉयल आहे. अगं तू रॉयल नाही. काय पण मला हिला एक्सप्रेशन द्यायला मस्त जमतंय. पुच्छी आहे, समजलं का? पुच्छी. असं तिला स्थळ बघायला आल्यावरती लाजणार नाही. उलटून पोरांकडच्यांना समोरून प्रश्न विचारायला सांगेल. पुच्छे. आपकी फेवरेट बुक्स कौन सी? एवढा मोठा युनिव्हर्स तयार झालाय लोकांचा. त्यांचा किंग तर राहिला ना, त्याला तर काय बोललोच नाही. डेडिकेटेड मी. सगळ्यांनी धुतलं त्याला. मला बी चान्स. नाव इट्स माय टर्न. साडीवरती नाही मित्रा, आपल्या बॉडीवरती लक्ष दे. स्टील बॉडी इकडे येऊ. काय डायलॉग तरी नीट मारायचा असं की लोक बॉडी शेम करायला विसरतील. म्हणजे हा स्वतः हाडाचा सापळा आहे आणि स्टीलची बॉडी म्हणून घेतो स्वतःला. आयरनीची आयरनी केली तू आख्या. बॉडीवर लक्ष दे, झाकण झुल्या. तुझ्याच दुकानाच्या बाहेर एक दिवस उघडा राहा पुतळ्यासारखा. लोक सगळे येता जाता हेच म्हणतील, झाकण झुल्या. ते पण ठीक आहे, आपण 1 सेकंद त्याच्या जोकला दुर्लक्ष करू. पण ह्यो एकटा एकटा हसतो कशाला? टाळ्याच वाजवतोय सारखा प्रत्येक व्हिडिओ मध्ये. तू नक्की आख्या आहे का चक्क माकड आहे चावीवाला? एकटाच टाळ्या वाजवतोय तुझं दात काढून. विरोधक किती जरी वाढले ना तरी घाबरू नका, कारण गोट्या किती जरी मोठ्या झाल्या ना सोट्याच्या खालीच लटकतात. लटका लटकी शॉट. अरे काय बोलतो? 2 टक्कर मारणारे गोट्या भाऊ एकत्रच येणार होते, सगळ्यांना माहिती. आधी नीट चांगला जोक मारून घे. तुझा भाऊ तुझा विरोधक होता काही दिवसांपूर्वी, ते बी लटकत होता काय? मग काय बी डायलॉग मारतो सोट्या आणि गोट्या म्हणे. डिकोड करायला लाज वाटते मला. वा काय व्हिडिओ बनवला आख्या भाऊने, म्हणजे हृदय ते कॉक स्पर्श व्हिडिओ. ही कॉमेडी बघायला 1 मिलियन लोक याला फॉलो करताय. तुम्हाला काही लाज
याला नुसतं फॉलो काय करता, निंदा करा जरा, लाल करायची अशी बस एवढंच करायचं होतं. 13 मिलियन व्ह्यूज डायरेक्ट. चीन टपाक डमडम. भविष्यात डमडम नक्की यूज करा आणि त्यातच असे रील स्टारला गुदमरून जाऊ दे वाया. 2025 मध्ये मी असं काहीतरी करणार, ते बघून तुमचे 100% जळणार. हा शब्द नाही तर विश्वास आहे मला स्वतःवर. कमिंग सून बिग ब्लास्ट. काही मोठं काम करायच्या आधी मोठं मोठं फेकायचं नसतं आग्या, नाहीतर ते होत नसतंय. मग ह्याच्यात 2025 बिग ब्लास्टच्या आधी घरामध्ये ब्लास्ट झालाय, घर फुटी झाली, भावांमध्ये भांडणं झाले. एक नंबरचे नौटंकीबाज आणि खोटाडे आहेत तुम्ही. ज्या समोर आला ना, कॉन्ट्रोवर्सी व्ह्यूज साठी होती, एवढी तेवढी छपरी ऑडियन्स इज्जत देत होती, ती पण घालवली. त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले बघणं. मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोनला शिव्या चालू आहे. वाटलं नव्हतं कधी आख्या इतका वाईट निघाला, म्हणजे तसं नाही वाईट माणूस निघाला असं म्हणायचं. ज्याने ज्याने याचं बोलणं खरं मनावरती घेतले, खरं समजलं असेल, हे तुम्ही निघा आता पटापट. चला, लय साधे भोळे लोक आहेत यार तुम्ही. एका रील स्टारच्या भावावर तुम्ही भरोसा ठेवताय. तुम्हाला आयुष्यात काय पर्पज आहे का नाही? खोटा असू का खरं, छपरीपणा करी सन मिलियन फॉलोअर छापले. ऍटलीस्ट कॉन्ट्रोवर्सी करायची तरी अक्कल पाहिजे. घरच्यांना कॉन्ट्रोवर्सी करायला लागते मध्ये. शी हे आख्याचा इतका त्रास असतो ना, घरी येऊन घाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाय म्हणतो मला 180 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाही, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली. हे एवढं सगळं झालं तरी भाऊकपणा काय दिसून येत नाही. असं वाटतंय पाठांतर देऊ राहिले दोघी. मला घाण बोलला धंदा हे एक्सप्लेन करून सांगायला पण यांना एवढं कॅज्युअल एक्सप्रेशन देऊ कसं काय वाटलं? काहीतरी फंबल बिंबल काहीतरी तळमळ करा, फंबल करा. पोटचा पोरगा स्वतःच्या आईला एवढं घाण बोलतोय तर मग आई एवढं कॅज्युअली कसं काय बोलणार? आणि हा व्हिडिओ होईल तेवढं पोलिसांपर्यंत पण शेअर झाला पाहिजे की आमच्या कुटुंबाला काय झालं. एवढा त्रास होत होता तर पोलीस स्टेशनला जायचं होतं. व्हिडिओ टाकून काय फायदा, परत ते एकत्रच आले ना. मेन म्हणजे गोष्ट म्हणजे माझा लहान भाऊ साई आणि आम्ही दोघांनी पण आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे, पण आम्ही अरे बाबा हा विषय तर मानवतेच्या वर गेलाय. इन्सानियतची गोष्ट आली इथं इतका छळ करतो आख्या. काल मी आणि तुषारनं व्हिडिओ बनवला होता, ते मी रागाच्या भरात बनवलाय आणि आख्याने काय मला शिव्या बिव्या दिल्या नव्हत्या. पण काकू तुम्ही काल ती बोलले होते, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो, बुधवार पेठात जाय म्हणतो मला. अरे समजलं का? आख्याच्या चाट्यांनो, चाहत्यांनो, हे तुमच्या आवडत्या इन्फ्लुएन्सरच्या घरचा ड्रामा फेक. रागाच्या भरात काकूने व्हिडिओ बनवला होता. तुमच्या रागाचं काय? रागाच्या भरात हे बी सिक्युरिटी मागत होतं, मला माझ्या जीवाला धोका आहे, फार जीव द्यायला चाललं होतं. नीट ऐकून तर घ्यायचं बाळा. पहिले तुझी माय तेव्हा सगळं रागाच्या भरात बोलत होती. तू गचकला असता काय वाईट पाऊल उचलल्यावरती तर केवढा मोठा पस्तावा झाला असता, स्कॅम झाला असता तुझ्यासोबत. आणि आम्ही दोघांनी पण आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे, पण ते रागाच्या भरात मी बोलून गेले ते सगळं. रागाच्या भरात कोणी कसं काय एवढं बोलेन? धंदा बिंदा चुकीचं आहे. हे दुसऱ्याचे म्हणजे दोन्ही माझच मुलं आहेत ते, आणि त्याच्याबद्दल वाईट वाटायला लागलं मला आज की मी काल व्हिडिओ बनवला, हे चुकीचं केलं, आपण नव्हतं करायला पाहिजे असं, पण मी रागाच्या भरात केलं ते. हा ना, दोघी रागाच्या भरात आलेत व्हिडिओ मध्ये, उभे रागाच्या भरात, तोंड बघा रागामध्ये. हेरिडिटरी नसतं ते, पण आता काय फायदा गण पस्तावा करून. त्याच्यामुळे पब्लिक मी तुम्हाला आता सांगतोय, प्लीज इथून पुढे आला असेल कमेंट नका करू. तो पण माझा भाऊच आहे, एकच रक्त आहे आमचे. किती ड्रामा तर नीट करायचं लोकांना माहित पडलं पाहिजे होतं पूर्णपणे. मागच्या व्हिडिओमध्ये स्वतः आव्हान देतोय की आख्याला तुम्ही डोक्यावरती घेतलं ना, त्याला तुम्हीच पाडा, ऍक्शन करतोय. आईकडे बघून आख्या बनसुड्याला सपोर्ट केला, तर आता ह्याच आईकडे बघून आख्या बनसुड्याला हे करू. प्लीज त्याला आता काय म्हणतो त्याला असं बोलू नका, त्रास होतोय. अरे तूच तर शेअर करायला सांगितलं होतं. व्हिडिओ शेअर करावा तेवढा, आणि तुमच्या सपोर्टची लय म्हणजे गरज आहे. गांडू किसी एक का तो हो रे भोस. गांडुळेस चल. आमच्या फॅमिलीमध्ये फूट पाडण्याचा पण प्रयत्न करू नका. सगळे आमच्याच, फक्त बाहेरचे लोक आमची मजा घेतात. बाहेरचे फूट पाडताय, तू काय मान खाली घेतो आता? हे फूट स्वतः घरामध्ये पाडताना लोकांना दोष देत आहे. मागे हा बोलला, आता मी बोलतो. याला डोक्यावर घेऊ नका, घ्यायचं तर खांद्यापर्यंत घ्या, पडक्या तोंडाचं येईल. लोकांना मूर्खात सक्सेसफुली काढल्या सगळ्यांनी मिळून. तर या पुढे कुठलेही ऑनलाईन युट्यूब वरची भांडण, इंस्टाग्रामच्या भांडणावरती पूर्णपणे विश्वास ठेवू नये. तर बास आजच्यासाठी एवढंच. भेटूया 2024 मधल्या सर्वोत्कृष्ट नमुन्यांना पुरस्कार वाटप करताना. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मला, आणि मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा. स्ट्रीम करा माझं गाणं शोध, मिडल क्लास बॉईज साठी खास रिलेटेबल गाणं बनवले ऐका. तर चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचा. अन